तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या देवबाग रॉकस्टार यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे परब आजीकडे, म्हणजे वेंगुर्ल्यात आमची आजी राहते. तर आम्ही तिथे चाललो आहे आणि बघूया आता फणस वगैरे काय मिळते काय, सगळं एकदम खाऊन वगैरे येणार आहोत आणि तुम्हाला पण आम्ही दाखवणार आहोत म्हणजे तिथलं वातावरण वगैरे कसं आहे ते. चला मग आमच्यासोबत तुम्ही पण या व्हिडिओमध्ये राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. ओके, चला मग. देवबाग रॉकस्टार या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सो मित्रांनो, आपण आता आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण सिटीमध्ये आणि देवबाग तारकले या गावामध्ये. आपण आता कुठे चाललो आहे? सो आपण चाललो आहे तर म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये, वेंगुर्ला शिरोडा साईडला. वेंगुर्ल्यामध्ये माझी आजी राहते आणि वेंगुर्ल्यामध्ये जाण्यासाठी ॲक्च्युली 2 मार्ग आहेत. एक म्हणजे मालवण मार्गे आणि दुसरी म्हणजे देवली मार्गे. मालवण मार्गे हा डावा बाजूला आहे आणि देवली मार्गे उजव्या बाजूला. देवली मार्गे हा ॲक्च्युली शॉर्टकट आहे, म्हणून आम्ही शॉर्टकट निवडतो आणि त्याचप्रमाणे निसर्गरम्य वातावरण आहे. तर आता आपण परोळे पाट महापण खवणे करून डायरेक्ट वेंगुर्ल्यामध्ये जाणार आहोत. त्याचप्रमाणे हे जे मंदिर आहे ना, इथे फोटोशूटसाठी खूप जण येतात देवली या गावात. तर मित्रांनो, निसर्ग हे सौंदर्याने भरलेले आहे, म्हणून शहरातली लोकांना आपल्या कोकणची ओढ मात्र खूप आहे, तसेच आम्हाला देखील. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही वेंगुर्ल्यामध्ये आजीजवळ का जातो आहे? कारण 11वी-12वी माझी आजीजवळच झाली होती आणि आता बरीचसे वर्ष झाले आम्ही गेलो नाही तिकडे, कारण तिकडचं वातावरण एकदम शांत आहे आणि जी आजीने सुद्धा हल्ली खूप झाडं लावलेली आहेत आणि आम्हाला असं निसर्ग वातावरण खूप आवडतं, म्हणून आम्ही आता जात आहोत. आणि आपण आता आलेलो आहोत म्हणजे विमानतळ, चिपी विमानतळ सिंधुदुर्गातलं. ॲक्च्युली आम्ही आता पाहत होतो की विमान वगैरे येतं आहे का, ॲक्च्युली नाही आलं, कारण त्याचं टायमिंग वेगळं आहे, 12:45च्या दरम्यान आहे आणि आम्ही सुटलो होतो तो म्हणजे 10 वाजता सुटलो होतो. सो आता आपण मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे पाटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे हा. आता आपण डायरेक्टली जाणार आहोत पाट महापण करून खवणे करून डायरेक्टली आपण आता जाणार आहोत ते म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये. आणि मित्रांनो, ही बघा कोकणची लालपरी गेली. तर मित्रांनो, फायनली आपण आता वेंगुर्ल्यामध्ये पोचलो आहोत. हे मानसेश्वर मंदिर आहे बघा इकडे. तर आता आपण जाणार आहोत बागायतवाडीमध्ये आजीकडे. सो आपण किती वेळ झालं, तास किती लागला? 1.5 तास लागला ना? 1.5 तास लागला यायला इकडे. सो आता आम्ही जाणार आहोत. चला मग, चला. सो मित्रांनो, इथे वेंगुर्ल्यामध्ये आलात की 3 रस्ते मिळतात. एक म्हणजे उभ्या दांड्याला जाण्यासाठी, एक म्हणजे नवाबागला आणि एक म्हणजे मध्येच आहे तो आपल्या बागायतवाडीला जाण्यासाठी. आणि हा जो आहे तो पूर्ण इलाका बागायतवाडी आहे. आणि इथे जेव्हा मी आलेलो म्हणजे 2 वर्ष जेव्हा होतो इकडे बागायतवाडीमध्ये राहायला, तेव्हा इकडचे सण वगैरे मी खूप एन्जॉय केले. म्हणजे इकडचं जे मंदिर आहे कोठारेश्वर मंदिर, आणि त्या मंदिरचा उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो. आणि इकडची जी भजनाची स्टाईल आहे ती मला खूप आवडली आणि मी ती खूप एन्जॉय केली. आणि इकडे मी खर्डेकर कॉलेजमध्ये शिकायचो 11वी-12वीत आणि इकडचे फ्रेंड्स वगैरे फ्रेंड सर्कल माझं खूप होतं आणि ते अजून पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. सो मित्रांनो, आपण आता थेट बोलता बोलता पोचलो आहोत आपल्या आजीजवळ, जे आमचे परब आजीचं घर आहे तिकडे पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, हे बघा आपण आलेलो आहोत आजीच्या घरी आणि विवेक येतोय, गाडी काढतोय. पार्किंग लावा, तिकडे लावा, लावा आतमध्ये लावा. आणि बघा किती छान 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 झाड आहे तिकडे. कोकण रम्य हाय निकेत ब्रो. हाय, कैसे ब्रो? फणसाचं झाड आहे पण तिथे आय थिंक काही नाही लागलं आहे वाटतं. बाग बघा इकडची. हे बघ, हे आमची आजी आहे परब आजी. आणि आता आपण बागायतवाडीमध्ये आलेलो आहोत. हे पाय धुवून घे. हे आमचे आजोबा आहेत. संकेत पाय धुता. संकेत काय म्हणतो, कसं वाटतं वातावरण इकडेचं? अरे वाटतं ॲक्च्युली इथे रूल आहे, पण इथे असत नाही, सर्व ठिकाणीच असतो की बाहेरून आल्यानंतर पाय धुतल्याशिवाय आपण
घरात जाऊ नये. विवेक आवडला रे आजीचं घर. विवेक फर्स्ट टाइम आला इकडे. मी संकेत आणि निखिल पहिल्यांदा आलेलो आम्ही मागच्या वेळी. तसंच मित्रांनो इकडे बघा, इकडे कशी बाग आहे. आजीने अशी जी झाडं आहेत ते एकदम रांगेत लावलेली आहेत. चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. पाय वगैरे धुवून झालेले आहेत. त्याचप्रमाणे आतमध्ये बघा हा लोटा आहे. त्याचप्रमाणे आतमध्ये हे वळ आहे, आपण वळे म्हणतो. हॉल, जुनी टी व्ही. त्याचप्रमाणे इकडे जो आपला देवारा आहे, त्याचप्रमाणे इकडे वास्तुशांती आहे. आमच्या देवा रॉकस्टारच्या स्वागतासाठी आलेलं आहे ते आजीचं मांजर. याचा काय वेगळाच चालू वगैरे सगळं इंट्रोडक्शन करून देता. म्हणजे फळं वगैरे बघा. ही कलिंगड बेस काजू बघा आता बघून घ्यावा. हे खावचा प्रत्यक्षात जुनी फळं जी 12 महिने राहतात. आपलं टिकवणारं. आणि आपलो कोकणी आंबो हापूस. आणि संकेत काय म्हणतात, आजी आम्हाला काहीतरी घेऊन आले. आजीच्या आजची उकडे तांदळाची पेस्ट खायची ना रे निखिल, भारी. हे बघा आजीकडची मांजरं बघा. कृष्णा घेऊन जातात ना टोपले तसे वाटतं. निखिल घेऊन चल बघूया. याची ती पेन आवशिली. हॅलो हाय. ऐका ना येणार ना. मांजऱ्याचा बघण्याचा कार्यक्रम चालू आहे. ब्लॅक पॅन्थर. हो डवळो चाटतात. हात लावू नको, मळ लागतं म्हणा. चेक करता काय खाल्लंय. डेंगी डेंगी चाटीतच जाता. कोण पुढे गावता त्या का चाटीतच नाव घालता. सकाळ झालं. शॅम्पू शॅम्पू केसात घालतो, अंगाला लावतात. तर मित्रांनो आपण चूल पेटवली आहे, कारण उकड्या तांदळाची आपण यावर पेस्ट तयार करणार आहोत. तसेच हे बघा इकडे वर कागद लावले आहेत, कारण भिंत काळी होऊ नये म्हणून. या बघा हे फणस बघा धरले. किडांना आवाज बघा किती करतोय तो. आणि हे भाजीचं फणसाचं झाड आहे. धराग नाही ना फणसुले. ते आमचे काका मयेकर काका हे पाठी राहतात. चला दाखवतो मला. आणि काय काय हे रतांब्याच्या इकडे हे बघा मित्रांनो. आता रतांब्याचं झाड मिळालेलं आहे. तशी अशी बरीच झाडं आहेत इकडे या गार्डन. हे बघा रतांबे झाडलं इकडे. हे रतांब्याचं झाड आहे. हे कसं लागलो बघा काय चाललंय ते. गुढीपाडवा करतो इकडे. तर रतांबे पण झाले, रतांब्याचं पण झालं. काढूनच खायची माझ्या वेगळी. सोला करतात ह्याची, सोला करतात. कोकम. मित्रांनो हा जो रतांबा आहे ना, हा उन्हामध्ये सुकवून ह्याची कोकम तयार केली जातात. नंतर ते कोकम मच्छी कढीमध्ये वापरली जातात. आजोबा अंगणात चालले. आजोबा कशा बरं चाललं आहे बरा. संकेत पेज ढवळता. पेज ढवळ. या ह्याच्यात म्हणजे ना मडक्यातले पेज खाणं भारी, चवच भारी, टेस्टी यम्मी. आजी भांडी घेऊन येले आजी. मित्रांनो निखिल बघा देवगड आपूस आंबा कापतोय. तुम्ही खालात ना आपूस आंबा? तर मित्रांनो तुम्ही कधी खाला आहात का उकड्या तांदळाची पेस्ट? तुम्ही जर खाला असाल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आम्ही वेंगुर्ल्यामध्ये बागायतवाडीमध्ये आल्यानंतर
आजीला माहितीच आहे की आम्ही उकड्या तांदळाची पेज खाल्याशिवाय घरी कधीच जात नाही आणि आम्हाला ही उकड्या तांदळाची पेज खूप आवडते कारण ही थंड पण असते आणि पोटाला आरामदायी देखील असते. एका बाजूला पेज आणि एका बाजूला देवगड हापूस आंबा. तर आता मित्रांनो मजा तर येणारच आहे ना. तर मित्रांनो तुम्ही जर बघितलं असाल तर तुम्हाला किचनमध्ये फ्रीज दिसला नाही कारण आमचे आजी आजोबा फ्रीज हा वापरत नाही कारण ती शेळं हे जेवण कधीच खात नाही म्हणून आमचे आजी आजोबा तंदुरुस्त आहेत. चला मग आपण आता उकड्या तांदळाची पेज व आंबे खाऊया. यांना मोह आवरला नाही आहे म्हणून यांनी आधीच सुरू केलं आहे. सो आता आपण पण सुरू करूया. तर मित्रांनो आम्ही आंबा आणि पेज खातो आहे तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसाल आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की करून या. तोपर्यंत आम्ही आंबे आणि पेजचा आस्वाद घेतो. तर मित्रांनो आमची पेज व आंबा खाऊन झालेला आहे. चला मग आता आपण बागेत फिरूया जरा. आणि ही पूर्णपणे झाडं आहेत आणि वेगवेगळी प्रकारचे आहेत. तसेच तुम्ही पाहू शकता इकडे ऊसाचं झाड आहे, तसंच फणस वगैरे केळी आहे. तसंच ही विहीर आहे आणि ही विहीर आणि आजोबा पाणी काढत आहेत. आणि ही जी विहीर आहे ना ती आजोबा किती फूट आहे विहिरी? किती फूट आहे? 22 फूट. 22 फूट. 22 हात. मित्रांनो 22 फूट म्हणजे खूपच मोठे आहे. आमच्या इकडे काय असते 5-6 फुटावर मिळते कारण आमच्या इकडे कसे समुद्र असल्यामुळे जवळ ती लवकर पाणी मिळते आणि इकडे जरा लांब समुद्र आहे त्यामुळे इकडे 22 फूट बरीच मोठी आहे. तर मित्रांनो हे जे दररोजचं प्यायचं पाणी आहे ते आजी आजोबांना दररोज आणावं लागतं कारण त्यांची जी मुलं आहेत ते नोकरीसाठी बाहेर आहेत आणि आज आमचा निखिल आणतो आहे. त्याचप्रमाणे विवेक वगैरे आज मदत करत आहे. मी करू शकलो असतो कारण आता मी शूटिंग करतो आहे त्यामुळे मी नाही करत आहे. संकेत बघा बाहुबली झाला आहे. पहिले आम्ही इथे लहानपणी यायचो ना विहिरीवर. थांबा निखिललाच विचारतो. पहिले म्हणजे आम्ही लहानपणी येणारे निखिल दोघा जण आमका सांगितलं अजगर म्हणजे आम्ही डोकावून बघतो म्हणे ना म्हणून सांगित का अजगर. त्याचप्रमाणे निखिल आणि संकेत आजोबांना थोडी मदत करतायत झापं वगैरे तोडायला कारण वाऱ्यामुळे आणि पडत असतात ना झापं. ते बघा वेगवेगळी झाडं आहेत बघा. तो ऊसाचा आहे. त्याचप्रमाणे इथे येऊन खूप छान वाटते. चिकू आहे. घर बघा कसं दिसते छान. चला मग आता आपण आतमध्ये जाऊया बघूया काय आहे ते. हे अंघोळीचं पाणी तापवायचं तपेलं तसेच इथे बाथरूम आहे आणि आता आपल्याला निखिल दाखवत आहे की कशी पूर्वीची लोक आंघोळ करायची ती. आणि हे जळावरचं सामान साठवलेलं आहे जेणेकरून पावसात उपयोगी पडते ते. सो मित्रांनो गाईचं गोबर म्हणजे आपण त्याला शेण म्हणतो. ही शेणाची सारवलेली जमीन आहे आणि बघा कशी पूर्णपणे असे म्हणजे टापटीप ठेवलेलं आहे पूर्ण जुनं असून. तर मित्रांनो हे बघा जुन्या काळातलं सूप बघितलं अशी बघा किती आहेत ती. 2 आहेत आणि एक जुन्या काळातलं सूप म्हणजे शेणापासून हे केलं आहे सारलं इकडे. हां मानग्यापासून केलं आहे आणि शेण सारवलं आहे इकडे. बघा एकदम झाड आहे बघा एकदम बाग एकदम छान वाटतं इकडे. शांतता आहे ना आजी. हे बघा तिथे काम चालू आहे थोडं मदत करतायत आजोबांना आणि मी इथे व्हिडिओ काढतोय कारण तुम्हाला पण दिसायला पाहिजे ना त्यामुळे. मी इकडे असताना 11वी-12वी मध्ये असताना ना इकडे बसून अभ्यास करायचो चिकूवर. वरून तोडला तो खूप मोठा झालेला चिकू. आवळ्याचं झाड ते आहे ना आवळ्याचं. हे बघा छोटी छोटी झाडं आहेत. हे बेल आहे. बेल हल्लीच लावलं आहे आजीने. बेलाचं आहे हे. तसं इथे खूप प्रकारचे आहे. ते लिंबाचं आहे ना हे लिंबाचं आहे. हे बघा चला मग बघा इथलं वातावरण
आकाश पण बघा एकदम निळं शुभ्र आहे. तर आजची जी पिढी आहे ना तिला तू काय संदेश देशील? संदेश कसला आता काय जळात काय माशाशिवर पान करायचं नाही, चांगलं तेच करायचं. कारण मासे अनेक तऱ्हेचे असतात, तशी माणसं पण अनेक तऱ्हेची असतात आणि तशीच माणसाबरोबर वागणूक केली पाहिजे. आणि सध्याच्या काळात आता पुढे जग पुढे गेलं आहे, त्याच्यामुळे त्या जगासारखं चाललं पाहिजे. पण तो माणुसकी राखून माणुसकी राखून त्यांना हे दिलं पाहिजे. असं मासेसुद्धा खूप तऱ्हेचे असतात, कोणाला कोण घास मारील हे सांगता येत नाही. तसंच माणसंसुद्धा सर्वांना घेऊन पुढे चालायचं. हां, माणुसकी सगळं माणुसकी दाखवून सगळ्यांना घेऊन पुढे जाईल. आता ते नातू आले आहेत माझे भाच्याचे मुलगे, त्यांना खूप ओढ आहे इकडेची आजीच्या घराची. तसंच तुम्ही पण लावा झाडं आणि पुढे जावा आणि असंच काहीतरी चांगलं ते करा. चांगल्या गोष्टी हे होऊन दे, चांगले ते संस्कार करा, कारण चांगलेच आहे. तर मित्रांनो आजीच्या इकडे फणस नव्हते, म्हणजे बारके होते आणि ते कच्चे होते आणि एक होता तो जरासा डॅमेज झालेला. सो आजी आपल्या मैत्रिणीजवळ घेऊन आली आहे आणि तिथे आता आम्ही आजीची मैत्रीण आहे तिकडे घेऊन आली आहे आणि आता आम्ही तिकडे चाललो आहे. तिकडे चित्रा आजीच्या मैत्रिणीचं नाव चित्रा आहे. हे बघा इकडे फणस बघा. फणसावर चढायची गरज नाही आहे कारण हातालाच मिळतं आहे ते बघा फणस. तरी पण जरा निकेल चढतोय वर बघतो आणखी मिळतात समजून. तर मित्रांनो आम्ही 2 फणस काढले होते, त्यामधला हा आहे तो कच्चा आहे आणि हा आहे तो पिका आहे. सो आता आपण हा कट करणार आहोत. चला मग आता फणसाची करूया अनबॉक्सिंग आणि खाऊया आपण गरे. 15च्या पुढे 15 वर्षाची सुपर. आणि आजीने आणलं जांभळाचं रस, जांभळाचं सरबत. अरे त्याला वेग आवडल्या. हां जुना तसा ना बरं आहे. आता सुडूक आता नवीन हाडला आम्ही, पण सून आमच्या हातला येणार नाही, लागता हाता. हां मॉडर्न. मित्रांनो आता आपण जो फणस काढला होता थोड्या वेळापूर्वी निखिलने झाडावरती चढून, तर तो आता आपण फोडणार आहोत. आणि तो फोडण्याची सुद्धा एक कला असते फणस, ते सुद्धा आपण पाहायचं आहे. कारण व्यवस्थित फोडला नाही तर बाय मिस्टेक म्हणजे आपल्या आतमध्ये घरे असतात फणसाची, तर ते सुद्धा त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर पाहूयात फणस कसा फोडला जातो. मित्रांनो आम्ही आता तेल लावून घेतलंय सुरीला, कारण तेल लावायचं असतं, बीक वगैरे चिकटतो ना त्यासाठी. चला मग आता फोडूया. बघा बघू शकता तो एका बाजूला जो डाग लागला आहे तो म्हणजे तिकडून त्याला ज्यावेळी पडला होता त्यावेळी मार लागला होता, तर त्यामुळे तो तिथे जरा डॅमेज झाला आहे. आणि आता प्रणित फणस कापत असताना बहुतेक हा
कापून फणस कसं हा कापा फणस आहे. यामध्ये 2 प्रकार असतात आपल्याला माहीतच असतील, एक रसाळ आणि एक कापा. आणि प्रणित आपला मासे कापायचा एक्सपिरियन्स इथे यूज करत असताना पहिल्यांदा मंडळी म्हणजे फणस कापते वेळी अगोदर तेल लावणं गरजेचं आहे हाताला, कारण त्यामध्ये जो चीक असतो त्यामुळे आपल्या हाताला म्हणजे हात चिकटण्याचे चान्सेस असतात. आणि इथे आपले बाहुबली संकेत आपली ताकद लावून असं वाटतंय त्यांना रसाळा आहे हा म्हणा. गोडा रे गोडा गोडा आहे फणस गोडा आहे. फणसले गोडाले अजय भांडा. तर आपले 3 वाटेकरी अगदी मनापासून फणस फोडत आहेत. आणि पहिला गरा गेला आहे तो संकेतच्या तोंडामध्ये पहिली टेस्ट. कसं कापायची मित्रांनो, हा तुमच्यासाठी पहिला गरा बघा, खाऊ केव्हा. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असेच चॅनलवर राहा, कारण असेच आम्ही इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. ओके, सो आता आम्ही उद्या कुठे जाणार आहे, आतेजवळ ना, मळई इकडे राहून उद्या आम्ही मळईमध्ये जाणार. ओके, मस्त वाटला अजय, भारी वाटला. चला बाय बाय.